सिमरन, मम्मी जी अब आपको लोन लेने की जरूरत नहीं है आणि तुम्ही तुमची ज्वेलरी पण ना आत ठेवून द्या। अगं इतके पैसे कुठून आणलेस तू? अब वो मम्मी जी रोहन मुझे हर महीने थोड़े पैसे देता है, त्यातून मी थोड़ी सेविंग केली। अगं पण मम्मी जी ले लीजिए ना, तुम्हाला कामाला येतील। नाही सिमरन, हे बघ तुझं मन खूप मोठं आहे, खूप चांगला विचार केलास तू, पण हे तुझे पैसे आहेत, तुझ्याकडे ठेव, तुला अडीनडीला उपयोगी येतील। अरे मग अथर्व, अनन्या तुम्ही घ्या। नहीं नहीं सिमरन, नको। मम्मी जी पहली बार मैं हमारे घर के लिए कुछ कर रही हूँ, प्लीज ना मत कीजिए। आपल्या घरासाठी माझी काहीतरी जिम्मेदारी आहे की नहीं? अगं सिमरन, मम्मी जी अब आपने पैसे नहीं लिए तो मैं समझूंगी कि आप मुझे अपना ही नहीं मानती। अगं असं नाहीये ग, मी घेईन पैसे, तू असं समजू नकोस की तुला आपलं म्हणत नाही। माझ्या दोन्ही सुना गुणाच्या आहेत। खरोखर फोटो काढण्यासारखी मोमेंट आहे। नाही पण खरंच सिमरन, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे सगळं सॉर्ट झालं। नाहीतर हा तिढा सुटलाच नसता, आम्ही भांडत बसलो असतो। खरंच थँक्स। ये क्या बात हुई? अपना भी बोलते हो और थैंक्स भी बोलते हो। चलो चलो शॉपिंग भी करनी है ना। हो खरंच शॉपिंग करायचं आहे, कारण आता ऍडव्हान्स सुद्धा आलाय ना 10,000 रुपये। ऍडव्हान्स? हो आई, तशीच पद्धत आहे ना आजकाल, मी काम सुरू होण्याआधी 10,000 रुपये देतात। अर्थात मी काही फार ताणून नाही धरलं, कारण आपला बिझनेस नवीन आहे म्हणून 10,000 अमाऊंट ओके केली। काम सुरू केल्यावर 10,000 देतील आणि नंतर बाकीची अमाऊंट म्हणजे 80,000 काम पूर्ण केल्यावर। क्या बात है, फिर तो पार्टी शार्टी करेंगे, गाने शाने गाएंगे। लेकिन उससे पहले मम्मी जी हे क्या? आणि हे तुझे दागिने, ह्याची पण गरज नाही होता। हळू सावकाश। हो तुम्ही छोटा बॉक्स आणा। आणतो मी तुझा। काकू, अहो काकू सरका हो। काय चाललंय तुमचं? काय आहे त्या बॉक्स मध्ये? हा कसले बॉक्स आहेत ते? वाचवा देविका, जवळ आहे। अहो भाऊजी काय चाललंय? तुम्ही काही पैशासाठी काही सामान हलवाहलवीची कामं घेतली का? उठ ग, उठ। अगं सांगाल का कोणी मला? सावकाश नाही, सावकाश। मी काय विचारतेय? काकू आमचा बिझनेस आहे की नाही, मग ही हलवाहलवीची कामं आम्हीच करणार ना। म्हणजे अगं मी काय विचार, म्हणजे आमची मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्याचं रॉ मटेरियल आहे। सरका जरा। मोठी ऑर्डर मिळाली? पैसे कुठून आले? लोन घेतलं का? लोन नाही घ्यावं लागलं काकू। सावकाश। लोन नाही घेतलं मग पैसे कुठून आले? अरे मी विचारते ना काहीतरी, उत्तर द्या ना मला। मला सांग तू आधी, पैसे कुठून आले? उठ उठ बाजू, पैसे कुठून आले? अरे काय मी विचारते? हॅलो, अरे बोला ना। एक मिनिट, त्यांनी पैसे कुठून आणले? पैसे? कौन से पैसे काकी जी? तुला तर काहीच माहित नसतं। अब माहिती है ना काकी जी, अरे इतने सुंदर साड़ियाँ घेऊन गेले आहेत, मैंने तो बस ऊपर ऊपर से देखा है। मैं जा रही हूँ देखने, आप आओगे? नाही तूच जा।
ठीक है। यांनी लोन घेतलं नाही, मग यांच्याकडे पैसे कुठून आले? काय पैशाचं झाड लावलं का यांनी? माझा प्लॅन मी इतक्या सहजासहजी फेल होऊ देणार नाही. जास्त उडतायत का हे? पण लवकरच कळेल त्यांना. वर आभाळ नाही, आभाळाचा रंग दिलेलं खोटं छप्पर आहे. मला पण काहीतरी करायचंय. देणार देणार, तुला पण देणार, काळजी नको करूस तू. हा हो, आत्ता तरी माझं प्लॅनिंग असं एका मशीनवर जसं मी म्हटलं तसं मी काम करते आणि तुम्ही आणि बाबा आलटून पालटून काम करा. बर, ठीक आहे. पण तुला एकटीला जमेल का? हो आई, जमेल, नका काळजी करू. और मैं भी काम करूं? मम्मी जी, मला काहीच काम जमणार नाही म्हणून तुम्ही मला काम करायला देत नाही आहात का? अगं तसं नाही सिमरन, उलट तू खूप मोठी मदत केली आहेस आम्हाला, म्हणून तर ऑर्डर घेऊ शकलो ना आम्ही. तू तुझा वाटा उचललायस. पण मम्मी जी, मला हे पण काम करायचंय. मी एम्ब्रॉयडरीचं काम करायला घेईन ना तेव्हा सांगते तुला. तुझी डिझाईन्स आहेत ना, त्यामुळे तू चांगलं सांगू शकशील आणि मदत होईल मला. अरे वाह, ठीक है, बाकी सब तो मैं कर लूंगी, लेकिन बस एक ही बात का टेंशन है. आता काय? मम्मी जी, सुई में धागा आप डालकर दे देना प्लीज. वो थोड़ी सी स्लो हूं ना मैं. हो ग बाई, मी देईन होऊन तुला, काळजी नको करूस. ठीक है, मैं मेरे डिजाइन्स की बुक लेके आती हूँ. वा वा, अरुणा, अनन्या, शुभशकुन म्हणायला हवा. नाही म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे आणि अनपेक्षित असलेली सुद्धा मदत मिळायला लागली आता. क्या बात आहे. वा. काकी जी, तुम्ही घाबरले मी जरा. हल्ली तू माझ्यापासून खूप लांब लांब घाबरून पळत असतेस. नहीं 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 नहीं, अरे काकी जी, मैं तो मेरी डिजाइन की बुक लेने आई थी. जे ते बुकचं कौतुक मला सांगू नकोस. मला एक सांग, ते जे बॉक्स आणलेत त्याच्यात काही माल आहे का रिकामी येते तुझ्या डोक्यासारखे? बॉक्स में साड़ियां हैं. साड्या? पैसे कुठून आणले? कौन से पैसे? अगं, साड्या घेण्यासाठी पैसे लागतातच ना. पैसे कुठून आणले? पैसे कुठून मॅनेज केले? अब मला नाही माहित. तू तर त्यांची हुजरेगिरी करत असतेस आणि तुला माहित नाही. तुला तर सगळं माहितीच असायला हवं. नाही नाही काकी जी, अरे ते लोक बिझनेस बद्दल मला काही सांगतच नाहीत. हो, मग तरी तू तुझ्या डिझाईन्स त्यांना देतेस? त्यांना विचार ना, पैसे कुठून आले? काकी जी, कशाला? आणले असतील ना कुठून तरी, मम्मीजींच्या ओळखीने. मम्मीजीच्या ओळखीची एकच श्रीमंत व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अनन्या. आणि अनन्या काय तिच्या आई वडिलांकडनं पैसे आणणार नाही. मग कुठून आले पैसे? घरातलं काही विकलं तर नाही ना? पण मग कुणी मदत केली त्यांना? मला खरंच नाही माहिती काकी जी. मला ना थोडं काम आहे, मी जाते. हा, एरवी तर सिमरन माझ्या मागे पुढे काकीजी काकीजी करत असायची आणि आता इकडच्या काहीच बातम्या सांगत नाही. अनन्या आणि अरुणे स्वतःच्या टीम मध्ये घेतलेले दिसते तिला. सिमरनलाच आता एक चांगला डोस द्यायला पाहिजे.
नाही पण आपण इलेक्ट्रिक मशीन घेतलं ते बरंच झालं हं? किती पटापट काम झालं ना. हा मग काय, अगं जुनं आणि नवं हातात हात घालून एकत्र चालायला लागलं की कामाचा वेग हा दुपटीनं वाढतोच. हो ना, आणि सगळे एकत्र काम करायला लागले की प्रेशर सुद्धा कमी होतो आणि वेगळीच एनर्जी असते काम करताना, नाही? काय ना अनन्या, ठरवलं की सगळं होतं ग, पण ठरवणंच कठीण असतं. हा, तिकडेच आपण कमी पडतो. पण काय यात कोणाचाही दोष नाहीये म्हणा, कारण महागाईच इतकी भयंकर वाढलेली आहे की आपल्या मध्यमवर्गीयांना उगाच त्यांच्या मनामध्ये एक सतत भीती कायम घर करून राहिलेली असते. कुठल्या तरी मोठ्या कामासाठी आपण उंच उडी घ्यावी आणि आधारासाठी खाली बघावं तर पायाखालची जमीनच निसटलेली असं नको व्हायला. हो ना. आणि बाबा, ही जी काही आपल्याला ऑर्डर मिळाली आहे त्याने आपली कपॅसिटी टेस्ट होणार आहे. अर्थात थोडा जोर लावला तर आपण ही ऑर्डर सुद्धा अगदी वेळेत पूर्ण करू शकतो. क्षमता असतेच ग आपल्यात, फक्त मोठी उडी घ्यायची म्हटलं ना की दडपण येतं. पण तुम्ही मुलं होतात म्हणून आज इथपर्यंत तरी येऊ शकलो. हो हो. खरं सांगू का अनन्या, तू म्हणालीस ना म्हणून हिम्मत केली बघ मी ही उडी घेण्याची. नाही नाही, हे मात्र खरं आहे. हो ना, आणि नशीब यावेळी डेडलाईन नाही आहे मागच्या वेळीसारखे. हो हो. बरं अनन्या, अगं तो डीलर आपल्याला ते काहीतरी 10,000चा ऍडव्हान्स देणार होते, ते पाठवले का त्यांनी पैसे? हो, म्हणजे त्यांनी फोन केला मला, अजून पाठवले नाहीयेत. तो म्हणाला की तुम्ही काम सुरू केल्यावर देतो पैसे. अच्छा, असं कसं पण? नाही म्हणजे त्यांनी आधी द्यायला हवेत ना पैसे आपल्याला. आपण आपलेच पैसे खर्च करून माल घेऊन आलो आणि थोडी थोडकी नाहीये ना रक्कम. हो, खरं तर आधीच द्यायला पाहिजे, पण काय करणार ना आता. आपला नवीन बिझनेस आहे त्यामुळे मी पण काही ताणून धरलं नाही. अर्थात आता चहा वगैरे पिऊन झालं की मी फोटोज पाठवते ना आपण केलेल्या पर्सेसचे. काय राउंड टेबल कॉन्फरन्स चालली आहे? बिझनेस मीटिंग? वेळेत आलीच पूर्वा. आम्ही टी ब्रेकच घेतलाय. चहा पिणार? ए म्हणजे तुम्ही माझ्याशिवाय स्टार्ट केलं सगळं? यार थांबायचं ना थोडा वेळ माझ्यासाठी. अगं आम्ही थांबू पण तो डीलर थांबायला हवा ना. अरे अरे पूर्वा, अनन्या ये देखो, ये मैंने ट्राई किया है, कैसा लग रहा है? अरे वा, गो सिम्स, किती सुंदर आहे, छान बनवलंयस एकदम. खरंच खूप सुंदर केलंयस ग. आई बघा ना. थैंक यू. मम्मी जी ने ट्रेनिंग दिलंय म्हणून, लेकिन अभी स्पीड थोड़ी सी स्लो है. हा हा, काय ड्रायव्हर शिकत आहे त्यामुळे हळूहळू स्पीड वाढेल, लक्षात घ्या. अरे डॅडी, अगं, तिला जमायला लागलं की येणार ते. मग आणि हे डिझाईन पण तसं छान आहे माहितीये, मला पण आवडलंय. ए मला तुम्ही शिकवाल का प्लीज 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 प्लीज? अजिबात नाही पूर्वा, अजिबात हे सगळं काही करायचं नाही. हा, तुला अशासाठी आम्ही या महागड्या कॉलेजमध्ये पाठवलं? हा, हे सगळं बोलण्याआधी आपल्या स्टेटसचा तरी विचार करायचा. यांचं ठीक आहे, यांची परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला हे सगळं करायची काही गरज नाही. मम्मा मी जस्ट ट्राय करते, मला आवडलंय. नाही म्हटलंय ना. स्वतःच्या हाताने शिवलेली पर्स के तुझ्या रुखवतात ठेवणार आहेस तू? अगं तुझं लग्न सुद्धा आम्ही ना श्रीमंत खानदानात करणार आहोत. त्यामुळे यापुढे ना आता श्रीमंतासारखं वागायला शिक. तसे छंद जोपास. शिवणकाम कसली करतेस? अगं मम्मा मी जस्ट ट्राय करते, मला आवडलंय. माझ्या समोर तोंड चालवायचं नाही. पूर्वा, उठ आणि आज जा. अगं पण मम्मा मला जे करायचं ते मला करू देत ना, मला डिसाइड करू देत ना. पूर्वा, माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. अगं मम्मा, उठ आणि वर जा. उठ. मी ना दुसरा एक पर्स आहे त्याच्यावर असा सेम डिझाईन ट्राय करून बघते. कर कर, पण हे उत्तम झालंय. हा, चल आपण जेवणाचं बघूया. हो 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 हो, बरं बरं मॅडम,
ऐका ना, नाही, म्हणजे टी ब्रेक जर अजून संपलेला नसेल तर मी जरा बातम्यांवर नजर टाकू शकतो का? तुम्ही चेष्टा करू नका उगाच. चल ग तू. हे पण घे. अरे बरं झालं तू दादा इथेच भेटलास. माझा एक मित्र बाहेर कॅबमध्ये बसलाय आणि तो कॅबने त्याच्या घरी चाललाय. अरे खरंच कॅबमध्ये बसलाय तो. तू असं वाकून काय बघतोयस? त्याला घरी जायचंय टॅक्सीने, पण त्याच्याकडे कॅश नाहीये टॅक्सीवाल्याला द्यायला. कॅश माझ्याकडे पण नाहीये, तर थोडे पैसे देतोस तुझ्याकडे असतील तर? हे माझ्याकडे फक्त 500 रुपयाचे आहेत. हो हे पुरतील आत्ताला. मी तुला परत देतो नंतर आल्यानंतर. हा, डोंट वरी. अहो हा तुम्ही मला हे सामान आणून देताय ना? हो, दे लिस्ट दे. कपडे बदलतो आणि जातो. यादी देते तुम्हाला. आई, ती मगाचीच लिस्ट ना, जे 2 पदार्थ लिहायचे राहिले तेच ना? अगं हो, तांदूळ आणि साखर लिहायची. हा द्या ना, मी लिहिते. मी आलो, कपडे बदलून आलो. अरुणा, कुठे आहे का लिस्ट? कुठे आहे? बाबा ही काय, हे घ्या. अरे बापरे, एवढी मोठी लिस्ट. बरं ठीक आहे. काय झालं बाबा? काय नाही.